मित्रांनो, आपली बुद्धिमत्ता या विषयाअंतर्गत संख्यांचे सहसंबंध हा घटक आपण पाहतोय. रोजच्या व्हिडिओमध्ये आपण 10 प्रश्न स्पष्टीकरणासह सोडवतोय. आज आपण 20 प्रश्न सोडवणार आहोत. पैकी आपला जो पहिला प्रश्न आहे तो 212 या संख्येचा 436 या संख्येशी ज्या प्रकारचा संबंध आहे त्याच प्रकारचा संबंध 560 या संख्येचा प्रश्नचिन्हाच्या जागी असणाऱ्या संख्येशी असणार आहे. प्रश्नचिन्हाच्या जागी दिलेल्या 4 पर्यायापैकी पर्याय क्रमांक 1 786, पर्याय क्रमांक 2 682, पर्याय क्रमांक 3 784, पर्याय क्रमांक 4 688 या 4 पर्यायापैकी एक पर्याय इथं आपल्याला योग्य शोधायचा आहे. त्यासाठी या दोन संख्यामध्ये संबंध किंवा रिलेशन कुठल्या प्रकारचं आहे ते आपण शोधणार आहोत. सर्वप्रथम आपल्याला या दोन संख्या कोणत्या संख्येच्या वर्गसंख्येच्या किंवा घनसंख्येच्या जवळ आहेत का हे पाहावं लागेल. 212 हे 225च्या जवळ आहे आणि 436 हे 441च्या जवळ आहे. 212 आणि 225 यांच्यामध्ये 13चा फरक आहे. 436 आणि 441 जो ॲक्च्युअल वर्ग आहे यांच्यात 5चा फरक आहे. परंतु हे तार्किकदृष्ट्या योग्य वाटणारं कुठंच नाही. मग आपल्याला थोडासा वेगळ्या पद्धतीने विचार करून या प्रश्नाच्या उत्तराकडे जावं लागेल. या दोन संख्यामध्ये फरक, दिलेल्या दोन संख्यामधला फरक आपल्याला अंदाजे लक्षात येतोय बघा, 200च्या आसपास आहे. आपण फरक ऍक्च्युअली जर काढून बघितला तर तो 436 आणि 212 आहे. 6 मधून 4 गेले 2, 3 मधून 1 गेला 2 उरले, 4 मधून 2 गेले 2 उरले, म्हणजे 224चा फरक आहे. आता मी फरक काढण्याचं कारण काय, या 500 पासून 200च्या आसपास फरक असणारे 2 पर्याय आहेत. इथं मला निरीक्षणानं फरक 200च्या आसपासचा दिसत होता आणि म्हणून वेळ वाचवण्यासाठी मी सर्वप्रथम फरक काढण्याचं ठरवलं. आणि मग 560 मध्ये जर मी 224 अधिक केले तर मला मिळणारी संख्या आहे 784, जे की आपल्याला दिलेल्या पर्यायामध्ये पर्याय क्रमांक 3 मध्ये ती उपलब्ध आहे. म्हणून या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3 784 हे बरोबर उत्तर आहे. यानंतर आपण पुढचा प्रश्न पाहणार आहोत. आपला पुढचा प्रश्न असा आहे बघा, त्याच्यामध्ये आपल्याला 17 या संख्येचा 18 या संख्येशी ज्या प्रकारे संबंध आहे त्याच प्रकारे 56 या संख्येचा प्रश्नचिन्हाच्या जागी असणाऱ्या संख्येशी संबंध आहे. आणि प्रश्नचिन्हाच्या जागी असणारी संख्या या दिलेल्या 4 पर्यायामधून पर्याय क्रमांक 1 24, पर्याय क्रमांक 2 22, पर्याय क्रमांक 3 20, पर्याय क्रमांक 4 16 याच्यामधून शोधायचे आहे. आता जर मी नेहमी सांगतो त्या पद्धतीने आपले पाढेपाठ असतील तर आपल्याला पटकन लक्षात येईल. या 72ला 4 न भागलं तर मला पुढचे 18 मिळत आहेत. त्याच पद्धतीनं मी जर 56ला 4 न भागलं, 4 1 4 उरलेला 1, 4 चौक 16, 14 मिळत आहेत. परंतु दिलेल्या पर्यायामध्ये 14 हा पर्याय उपलब्ध नाही. म्हणजे या पद्धतीनं मी जे उत्तर काढलं होतं ते उत्तर इथं उपलब्ध नसल्यामुळं मला वेगळ्या पद्धतीने नव्या पद्धतीने विचार करावा लागणार आहे. आणि मग नव्या पद्धतीने विचार करत असताना माझ्या असं लक्षात आलं, जी आपल्याला दिलेली संख्या आहे पहिली 72, या 72 मधील 7 आणि 2 हे 2 अंक जर मी घेतले आणि त्यांची बेरीज केली तर ती मला 9 मिळते. आणि त्या 9ची जर दुप्पट केली तर मला आपली पुढची संख्या 18 मिळते. मग मला उत्तरापर्यंत जाण्यासाठी 56 या संख्येतील अंकांची बेरीज करावी लागेल. 5 आणि 6 यांची बेरीज आली 11 आणि इथं त्याची दुप्पट केली होती, त्यामुळे इथं पण दुप्पट करूया. तर 11चा 2 वेळा गुणाकार केला किंवा 11 गुणिले 2 केलं तर आपल्याला 22 मिळत आहेत. आणि मग पर्यायाकडे आपण गेलो तर पर्यायामध्ये आपल्याला पर्याय क्रमांक 2 हा 22 असणार आहे. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आपण पर्याय क्रमांक 2 आहे असं म्हणू शकतो.
किंवा पर्याय क्रमांक 2 हे त्या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. पुढचा आपण तिसरा प्रश्न पाहणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या समोर तिसरा प्रश्न आहे. 68 चा 130 या संख्येशी ज्याप्रमाणे संबंध आहे त्याचप्रमाणे प्रश्नचिन्हाच्या जागी असणाऱ्या संख्येचा 350 या संख्येशी संबंध आहे. आणि मग प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या या 4 पर्यायापैकी 210, 222, 240 आणि 282 यापैकी असणार आहे. मग आता आपल्याला या 2 संख्यांचं निरीक्षण करून आपल्याला उत्तराकडे जायचं आहे. या 2 संख्यांचं जर आपण व्यवस्थित निरीक्षण केलं तर आपल्या असं लक्षात येईल की ह्या दोन्ही संख्या घनसंख्येच्या जवळच्या आहेत. 4चा घन जर आपण केला तर तो आपल्याला 64 मिळतो आणि त्या 64 मध्ये आपण तीच संख्या जिचा घन केला ती जर अधिक केली तर आपल्याला 68 मिळत आहेत. म्हणजे पुढे बघा, 5चा घन जर आपण केला तर तो आहे 125 आणि ज्या संख्येचा घन केला तेच जर आपण त्याच्यात अधिक केलं तर आपल्याला 130 मिळतात. इथं आपल्या असं लक्षात येईल की 4चा घन दिलाय त्याच्यात 4 अधिक केलेत, त्याच्यानंतर लगेच पुढची संख्या 5चा घन आणि त्याच्यात 5 अधिक केलेत. म्हणजे आता आपल्याला या 2 संख्या घनसंख्या अधिक तीच संख्या या त्या संख्येचं घनमूळ आणि घनसंख्या यांची बेरीज अशा पद्धतीनं शोधावं लागणार आहे. आपण सर्वप्रथम 350च्या जवळचा घन असणारी संख्या पाहूया. तर 350च्या जवळ असणारा घन तो 343 आहे, तो आहे 7चा आणि 7 या 343 मध्ये अधिक केले तर आपल्याला 350 मिळत आहेत. परंतु या ठिकाणी 350 ही क्रमानं दुसरी संख्या आहे. म्हणजे आपल्याला 350च्या आधीची घनसंख्या आणि तिचं घनमूळ यांची बेरीज असलेली संख्या शोधायची आहे. मग 343 हे 7चं घन आहे म्हणून आपल्याला 6चा घन 216 अधिक 6 हे करून आपली पुढची किंवा त्या या 2 संख्येतली पहिली संख्या मिळणार आहे ती असणार आहे 222. आणि मग दिलेल्या पर्यायामध्ये आपल्याला 222 ही संख्या पर्याय क्रमांक 2 मध्ये दिसत आहे. म्हणून आपण या प्रश्नाचं योग्य उत्तर म्हणून पर्याय क्रमांक 2 निवडणार आहोत. याच पद्धतीने आपण पुढचा 4था प्रश्न पाहूया. आपल्या समोरचा 4था प्रश्न विद्यार्थी मित्रांनो असा आहे पहा. 128 या संख्येचा 96 या संख्येशी जसा संबंध आहे तसाच संबंध 244 या संख्येचा प्रश्नचिन्हाच्या जागी असणाऱ्या संख्येची आहे. प्रश्नचिन्हाच्या जागी असणारी संख्या ही 183, 122, 138 आणि 302 यापैकी असणार आहे. यातला आपल्याला संबंध सुरुवातीला शोधून काढावा लागणार आहे. आता इथं असं लक्षात येत आहे बघा, 128 ही संख्या 5चा घन असणाऱ्या 125च्या जवळची आहे किंवा 111चा वर्ग असणाऱ्या 121च्या जवळची आहे. आपल्या विचाराची दिशा आपल्याला त्या पद्धतीने न्यावी लागणार आहे. परंतु 96 या संख्येच्या जवळचा घन हा एकतर 64 असेल किंवा 125 असेल. त्या पद्धतीने इथं घन अधिक 3 या पद्धतीने 128 मिळते. परंतु पुढची संख्या घन अधिक करायचं म्हटलं तर खूप अंतर पडते. म्हणजे हा विचार आपण थोडासा चुकीचा करतोय असं दिसतंय. मग आपल्याला 128 पासून 96 पर्यंत जायचं आहे. मग 128 पासून 96 पर्यंत जात असताना इथलं अंतर कितीचं कमी झालं ते शोधून आपण 128 मधून जर आपण 96 वजा केले तर 18 मधून 6 गेले, 8 मधून 6 गेले, 2 उरले, 12 मधून 9 गेले, 3 उरले आणि 1 मधून 1 गेला, 32 उरले.
या दोन्हीतला फरक जो आहे तो 32 आहे. परंतु मला असं लक्षात येते की या 128ला जर मी 4 भागलं तर मला 32 मिळत आहेत. म्हणजे आपण असं म्हणू शकतो, दिलेल्या संख्येला पहिल्यांदा 4 भागलं, 128ला जर आपण 4 भागलं तर आपल्याला मिळत आहेत 32. आणि हे 32 या 128 मधून आपण जर वजा केले, डिडक्ट केले तर आपल्याला पुढची संख्या मिळते. म्हणजे आपण आता काय करायला पाहिजे, 244ला सर्वप्रथम 4 भागायला पाहिजे. 4 भागल्यानंतर आपल्याला मिळत आहेत 6 चोक 24, 6 6 61. जर 244 मधून 61 वजा केले तर आपल्याला मिळणारी संख्या जर पर्यायात असेल तर हा आपण जो विचार करतोय तो योग्य आहे असं म्हणू शकतो. 244 मधून आपण 61 वजा केले, 4 मधून 1 गेला 3, 14 मधून 6 गेले 8, 1 हातचा परत दिला, 2 मधून 1 गेले 1, 183 हे उत्तर या पद्धतीने आपल्याला मिळते. आणि आपल्याला उपलब्ध असणाऱ्या पर्यायामध्ये 183 हा पर्याय क्रमांक 1 या ठिकाणी उपलब्ध आहे. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1 हे अतिशय योग्य उत्तर आहे असं आपण म्हणू शकतो. पुढचा 5वा प्रश्न पाहूया. 5वा प्रश्न आपल्यासमोरचा मित्रांनो असा आहे, 8 या संख्येचा 28 या संख्येशी ज्या पद्धतीनं संबंध आहे त्याच पद्धतीनं 27 या संख्येचा प्रश्नचिन्हाच्या जागी असणाऱ्या संख्येशी आहे. प्रश्नचिन्हाच्या जागच्या संख्येसाठी आपल्याला 8, 28, 64 आणि 65 असे पर्याय दिले आहेत. संख्या मालिका असो, गटात न बसणारी संख्या असो किंवा संख्यांचे सहसंबंध असो, या घटकावरील प्रश्न सोडवायचे म्हटलं की आपल्याला गणितातील बेसिक क्रिया बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार तोंडी सहज करता आल्या पाहिजेत. त्याचबरोबर किमान 10 पर्यंतचे आपले घनसंख्या पाठ पाहिजे आणि किमान 30 पर्यंतच्या आपल्या वर्गसंख्या तोंडपाठ पाहिजे. आणि मग मला ते पाठ असल्यामुळं मला इथं असं लक्षात येते बघा, 8 हा 2चा घन आहे आणि 28 हे 3चा घन अधिक 1 आहे. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की इथं दिलेली संख्या ही घनसंख्या आहे आणि त्याच्या पुढची दिलेली संख्या ही घनसंख्येपेक्षा अधिक 1 असणारी संख्या आहे. पुढे आपण असं म्हणू शकतो, पहिल्यांदा ज्या संख्येचा घन दिलाय त्याच्या क्रमानं पुढच्या येणाऱ्या संख्येचा घन अधिक 1 अशा स्वरूपाची पुढची संख्या आहे. मग आपण 27 आपल्याला माहित आहे इथलं की ते 3चा घन आहे. म्हणजे पुढची संख्या याच्यापेक्षा पुढे असणाऱ्या संख्येचा घन 64. परंतु इथं अधिक 1 केलं होतं, म्हणजे अधिक 1 जर केलं तर आपल्याला मिळणार आहे 65, 65 आणि 65 आपल्या पर्यायामध्ये उपलब्ध आहे पर्याय क्रमांक 4 मध्ये. म्हणून या प्रश्नाचं उत्तर असणार आहे 65 पर्याय क्रमांक 4. या पुढचा प्रश्न आहे, प्रश्न सोपा आहे मित्रांनो. या प्रश्नाचं उत्तर आपण तोंडी कुठलीही क्रिया न करता अगदी निरीक्षण सुद्धा काढू शकतो. प्रश्न असा आहे बघा, 5 या संख्येचा 30 या संख्येशी ज्या पद्धतीचा संबंध आहे त्याच पद्धतीचा 7 या संख्येचा प्रश्नचिन्हाच्या जागी असणाऱ्या संख्येशी आहे. प्रश्नचिन्हाच्या जागी असणाऱ्या संख्येसाठी आपल्याला 54, 50, 49 आणि 56 असे 4 पर्याय दिलेले आहेत. या पर्यायातून आपल्याला योग्य संख्या शोधायची आहे. आपल्याला या 2 संख्यांचे निरीक्षणांती असं लक्षात येते, या 5ला त्याच्या पुढे असणारी नैसर्गिक संख्या न जर गुणलं तर आपल्याला 30 मिळत आहेत. त्याच पद्धतीनं या 7ला जर त्याच्या पुढे असणारी क्रमाने 8 या संख्येनं गुणलं तर 56 मिळत आहेत. आणि मग पर्यायामध्ये 56 असेल तर आपलं उत्तर बरोबर आहे. पर्यायामध्ये 56 पर्याय क्रमांक 4 आपल्याला उपलब्ध आहे. आणखीन आपण असं म्हणू शकतो की बाबा 5चा वर्ग 25 अधिक तेच केलं, म्हणजे 5 ज्याचा वर्ग केला तेच अधिक केलं तरीही आम्हाला 30 मिळत आहेत.
7चा वर्ग 49 अधिक हे 7 केले तर आम्हाला 56 मिळत आहेत, जे की आपण आधीच पर्याय क्रमांक 4 म्हणून निवडलेलं आहे. पुढचा आपण 7वा प्रश्न पाहूया. आपल्या समोरचा 7वा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो असा आहे. 7 या संख्येचा 32 या संख्येशी ज्या प्रकारचा संबंध आहे त्या प्रकारचा संबंध 35 या संख्येचा प्रश्नचिन्हाच्या जागी असणाऱ्या संख्येशी असणार आहे. प्रश्नचिन्हाच्या जागेसाठी असणाऱ्या संख्येसाठी आपल्याला पर्याय आहेत 144, 156, 160 आणि 172. योग्य उत्तरापर्यंत जाण्यासाठी आपल्याला या दोन संख्यांचं आधी निरीक्षण करावं लागेल. या दोन संख्या आपल्याला कशा मिळतील तर या संख्येच्या पुढची क्रमांक असणारी संख्या 8 घेतली आणि त्याला जर मी 4 ने गुणलं तर मला हे 32 मिळत आहेत. या पद्धतीने पुढे जात असताना मग मला 35च्या पुढची 36 ही संख्या घ्यावी लागेल आणि त्याला 4 ने गुणावं लागेल. यांचा जर गुणाकार केला 6×24 हातचे गेले 2, 12 आणि 2 14, 144. पर्यायामध्ये 144 क्रमांकाचा पर्याय 144 असणारा पर्याय क्रमांक 1 उपलब्ध आहे. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1 हे बरोबर उत्तर आहे. याच प्रश्नाचं उत्तर आपण आणखीन एका पद्धतीने काढू शकतो. कसं काढायचं बघा. 7 ला जर मी 4 ने गुणलं तर मला 28 मिळत आहेत. या 32च्या जवळ संख्या 28 मध्ये मला पुन्हा 4 मिसळावे लागत आहेत, मग मला 32 मिळत आहेत. या 35 संख्येला मी जर सुरुवातीला 4 ने गुणलं तर मला 140 मिळत आहेत. 70 दोन्ही 140 आणि 140 मध्ये याप्रमाणे पुन्हा मी 4 अधिक केले तर मला 144 मिळत आहेत. म्हणजे दोन्ही पद्धतीनं मी 144 याच पर्यायापर्यंत पोहोचलेलो आहे. म्हणून या प्रश्नाचं उत्तर निश्चितपणे पर्याय क्रमांक 1 144 हे योग्य उत्तर आहे. पुढचा आपण 8वा प्रश्न पाहतोय. 8व्या प्रश्नाचं निरीक्षण केले असता प्रश्न वाचल्या अगदी डोळ्याच्या दृष्टीनं सुद्धा उत्तरापर्यंत आपण पोहोचतोय. प्रश्न असा आहे 25 या संख्येचा 81 या संख्येशी जो संबंध आहे तोच संबंध 36 या संख्येचा कोणत्या संख्येशी असेल. त्यासाठी प्रश्नचिन्हाच्या जागी आपल्याला पर्याय म्हणून 121, 93, 65 आणि 103 असे पर्याय दिलेले आहेत. आता विद्यार्थी मित्रांनो बघा, आपण असं म्हणू शकतो की 25 हा 5चा वर्ग आहे, 81 हा 9चा वर्ग आहे, 36 हा 6चा वर्ग आहे. दिलेल्या पर्यायामधून पूर्ण वर्ग म्हणजे कोणत्या तरी संख्येचा वर्ग असणारी संख्या. 2चा वर्ग 4 म्हणजे 4 ही पूर्ण वर्ग संख्या आहे. 3चा वर्ग 9 म्हणजे 9 ही पूर्ण वर्ग संख्या. अशा प्रमाणे आता मग आपल्याला दिलेल्या पर्यायामध्ये 121 हे 11चा वर्ग असणारी पूर्ण वर्ग संख्या आहे. आपण फक्त पूर्ण वर्ग संख्या विचारात घेतल्या तर या प्रश्नाचं उत्तर आपण 120 आहे 121 आहे असं म्हणू शकतो. पण बऱ्याच वेळा आपला तर्क असा जर केला एकांगी तो चुकीचा असण्याची शक्यता असते. इथं 5 नंतर 9 या संख्येचा वर्ग घेतलाय म्हणजे यांच्यात 4चा फरक आहे. इथं 6 नंतर 11चा वर्ग घेतलाय म्हणजे 5चा फरक आहे. थोडस हे शंकास्पद होते. 100% आपण असं म्हणू शकत नाही हेच उत्तर या पद्धतीनं म्हणू शकत नाही. मग उत्तर हेच आहे परंतु आपला निकष किंवा आपला पुरावा तेवढा पक्का पाहिजे. आता तो कसा पक्का होतोय हे बघूया. या 25 मधील आपण 2 अंकांची बेरीज करूया.
ती आली 7 आणि त्या 7 मध्ये आपण जर अधिक 2 केले तर आपल्याला मिळत आहेत 9 आणि मग या 9चा वर्ग जर केला तर आपल्याला मिळेल 81. या पद्धतीनं 36 या संख्येतील अंकांची बेरीज करूया. ती मिळाली आपल्याला 9 आणि 9 मध्ये जर आपण परत 2 अधिक केले तर ते आपल्याला मिळत आहेत 11 आणि मग आता इथं त्या मिळालेल्या संख्येचा वर्ग केला त्याप्रमाणे 11चा जर वर्ग केला तर आपल्याला मिळत आहेत 121. म्हणजे आता आपण निश्चितपणे सांगू शकतो की हेच उत्तर खात्रीनं आहे. उत्तर पत्रिकेत याच्याशिवाय वेगळं उत्तर येणार नाही. यानंतर आपण 9वा प्रश्न पाहूया. प्रश्न सोपा आहे. ज्या मूलभूत गोष्टी आपल्याला माहीत असायला हव्या, स्पर्धा परीक्षेचा एक अभ्यासार्थी किंवा विद्यार्थी या दृष्टीनं आपल्याला संख्या मालिका, गटातनं बसणारी संख्या किंवा संख्यांचे समसंबंध, सहसंबंध या घटकावरचे प्रश्न सोडवण्यासाठी तोंडी काही क्रिया आपल्या बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार किंवा काही संख्यांचे वर्ग, घन आपल्याला पाठ असायला पाहिजे. ते असतील तर या प्रश्नाचं उत्तर हे आपलं सहज येणार आहे. बघूया आपला प्रश्न काय सांगतोय. 11 या संख्येचा 132 या संख्येशी ज्या पद्धतीनं संबंध आहे त्याच पद्धतीनं प्रश्नचिन्हाच्या जागी असणाऱ्या 2 संख्यामध्ये, इथं आपल्याला एक संख्या नाही तर दोन्ही संख्या शोधायच्या आहेत आणि मग त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल. पहिल्यांदा या 2 संख्येचा संबंध जोडावा लागेल. इथं असं लक्षात येतंय की 11 या संख्येचा वर्ग 121च्या जवळची ही संख्या आहे. मग ती कितीनं मोठी आहे ते बघूया आपण. समजा आपण 11चा वर्ग 121 आणि या 2 संख्येचा संबंध जोडायचा म्हटलं तर 132 मधून 121 वजा केले तर आपल्याला 11च मिळाले. म्हणजे वर्ग या संख्येचा अधिक परत ती संख्या या पद्धतीनं या प्रश्नाचं उत्तर आहे. मग इथं आपल्याला 10चा वर्ग 100 अधिक 10 असायला पाहिजे होते, म्हणजे 110 असायला पाहिजे होते. नाही, म्हणजे हा गट या ठिकाणी बसणार नाही. आपण पुढे बघूया. 9चा वर्ग करूया. 9चा वर्ग 81. इथं वर्गात ती संख्या अधिक केली त्यामुळे 9 मध्ये या 9चा वर्ग 81 मध्ये आपण 9 जर अधिक केले तर आपल्याला 90 मिळत आहे आणि इथं सुद्धा तसंच दिलेलं 9 आणि 90. म्हणजे हे उत्तर याला जुळणारं आहे. तरी पण आपण आपली खात्री करायची आहे. 13च्या पुढे जाऊ. इथं सुद्धा बघा 13चा वर्ग 169 आहे. अधिक 13 जर केलं तर आपल्याला 182 मिळतात, परंतु पुढे 169 आहे म्हणजे हे उत्तर असणार नाही. आणि इथं 15चा वर्ग 225 अधिक 15 केले तर आपल्याला 240 असायला पाहिजे होते, परंतु तिथं 250 दिलेले आहे. म्हणजे आपण आतापर्यंत विचार करत असताना, पर्याय तपासत असताना आपल्या असं लक्षात आलं की पर्याय क्रमांक 2 मध्ये 9चा वर्ग करून आलेल्या वर्ग संख्येत अधिक 9 करून मिळणारी संख्या जी आहे ती 9च्या समोर दिलेली आहे, जसं की 11 आणि 132 मध्ये केलेलं आहे. अशा पद्धतीने आपण या प्रश्नाचं उत्तर काढू शकतो. याच प्रश्नाच्या उत्तरासाठी आपण आणखीन एक पद्धत वापरू शकतो, खूप सोपी. कारण विचार करण्याची ज्याची पद्धती वेगळी तसं उत्तर काढण्याची पद्धती वेगळी आणि मग उत्तर दोन्ही पद्धतीने एकाच ठिकाणी येत असेल तर ते अचूक उत्तर असतं. आता इथं बघा माझ्या असं लक्षात येतंय या 11ला जर त्याच्या पुढच्या नैसर्गिक संख्येनं आपण गुणलं तर आपल्याला 132 मिळत आहे. त्याचप्रमाणे इथं 10च्या पुढच्या नैसर्गिक संख्येनं 10ला 11ला गुणलं तर 110 होत आहेत. इथं 110 नाहीत. इथं 13ला त्याच्या पुढच्या संख्येनं गुणलं 14नं, 14 त्रिक 42, आजचे गेले 4, 14 1 14 आणि 4 18, 182 असायला पाहिजे नाहीत. हा पर्याय नाही. त्यानंतर आपण 9 गुणले त्याच्या समोरची संख्या किंवा त्याच्या पुढची संख्या, गुणाकार केला 90. इथं तसं आपल्याला पाहिजे त्या पद्धतीनं आहे. 15ला त्याच्या पुढच्या संख्येनं गुणलं 16नं, 16 85, हा गेले 8, 16 1 16 8 240. इथं 240 असायला पाहिजे होतं, म्हणजे हेही नाही. म्हणजे पर्याय क्रमांक 2 हेच या प्रश्नाचं अचूक आणि योग्य उत्तर आहे. आपण पुढचा प्रश्न पाहूया. खूप सोपा प्रश्न आहे, अगदी क्षणात उत्तर येते जर आपल्याला घन आणि वर्ग
पाठ असतील तर. प्रश्न बघा, 3 या संख्येचा 27 या संख्येशी ज्या पद्धतीनं संबंध आहे त्याच पद्धतीनं 7 या संख्येचा प्रश्नचिन्हाच्या जागी असणाऱ्या संख्येशी संबंध आहे. प्रश्नचिन्हाच्या जागी असणारी संख्या साठी आपल्या पर्याय आहेत 21, 42, 147 आणि 343. आता इथं असं लक्षात येतं पटकन 3च्या पुढे जे 27 आहे ते 3चा वर्ग आहे. म्हणजे इथं 7च्या पुढे इथं घन म्हण वर्ग नाही, 7च्या पुढे 7चा घन 343 असणार आहे. 343 आपला पर्याय क्रमांक 4 मध्ये दिसत आहे. अशा पद्धतीनं आपण हे 10 प्रश्न पाहिलेत जे की आपल्या 65 क्रमांकाच्या चाचणीमध्ये होते. आता आपण आपल्या 66व्या क्रमांकाच्या चाचणीमध्ये असणारे 10 प्रश्न पाहणार आहोत. त्यातला पहिला प्रश्न पाहूया. विद्यार्थी मित्रांनो, पुढचा आपला प्रश्न असा आहे पहा, 12 या संख्येचा 35 या संख्येशी ज्या पद्धतीचा संबंध आहे त्याच पद्धतीचा 16 या संख्येचा प्रश्नचिन्हाच्या जागी असणाऱ्या संख्येशी संबंध आहे. आणि प्रश्नचिन्हाच्या जागीच्या असणाऱ्या संख्येसाठी आपला पर्याय आहे 78, 32, 55 आणि 63. आता या प्रश्नाचं उत्तर काढण्यासाठी आपल्याला 12 आणि 35 या दोन संख्येमधील नेमकी कोणता संबंध आहे हे शोधून काढावं लागेल. 12च्या पाड्यात म्हणजे 12ला 3 न गुणल्यानंतर आपल्याला 36 मिळतात आणि त्यातून वजा 1 केले तर आपल्याला 35 मिळतात. त्याच पद्धतीनं आपण जर 16ला 3 न गुणलं तर आपल्याला 48 मिळत आहेत आणि वजा 1 केले तर आपल्याला 47. परंतु आपल्या उपलब्ध पर्यायामध्ये 47 हा पर्याय नाही. मग आता उत्तराकडे कसं जायचं तर अगदी सोपं आहे बघा. मी नेहमी सांगतोय की घनसंख्या, वर्गसंख्या, गुणाकार, भागाकार, बेरीज, वजाबाकी ह्या क्रिया तुम्हाला तोंडी आल्या पाहिजेत. आता इथं हा जो पर्याय आहे तो 6चा वर्ग असणाऱ्या 36च्या जवळ आहे. 36 वजा 1 केल्यानंतर मिळणार आहे. आता हे 6 आणायचं कसं तर या 12ला जर आपण 2 न भागलं तर आपल्याला 6 मिळतात. म्हणजे आपण काय करायचं आहे बघा, जी या दोन संख्यामध्ये प्रथम क्रमांकाची संख्या आहे तिला आपण 2 न भागायचं आहे, आपल्याला मिळत आहे 6. आणि भागाकार केल्यानंतर जी मिळालेली संख्या आहे 6 तिचा आपण वर्ग करतोय तो 36 आहे आणि त्याच्यातून 1 वजा केले की आपल्याला पुढची संख्या मिळते. आता आपण असंच करूया, म्हणजे या संख्येला 2 न भागणार आपण 16 भागिले 2 जर केलं तर आपल्याला 8 मिळत आहेत. या 8चा वर्ग केला म्हणजे इथं 6चा वर्ग केला त्याप्रमाणे 8चा वर्ग करावा लागेल. 8चा वर्ग 64, इथं वजा 1 केले ते वजा 1 केले तर आपल्याला मिळत आहेत 63. मग पर्याय 63 क्रमांक किंवा 63 हे उत्तर उपलब्ध आहे का तर पर्याय क्रमांक 4 मध्ये आपल्याला 63 उपलब्ध आहे. प्रश्न दुसरा पाहूया, किंवा हा प्रश्न परत एकदा समजून घ्यायचा असेल बघा. या संख्येला जर 2 न भागलं तर मिळणाऱ्या संख्येचा वर्ग केला 6, 36 त्याच्यातून 1 वजा केले तर आपल्याला पुढची संख्या 35 मिळाली. म्हणून याही संख्येला आपण 2 न भागलं, मिळणाऱ्या उत्तराचा वर्ग केला 64 वजा 1 केले इथं केल्याप्रमाणे आणि मग उत्तर मिळालं 63. अशाच पद्धतीने आपण पुढे करणार आहोत. आपला पुढचा प्रश्न पाहूया 12वा. हाही प्रश्न तसाच आहे बघा. आता आपल्या समोर जो प्रश्न आहे तो 18 या संख्येचा 52 या संख्येशी ज्या पद्धतीचा संबंध आहे त्या पद्धतीचाच संबंध 12 या संख्येचा प्रश्नचिन्हाच्या जागी असणाऱ्या संख्येशी आहे. प्रश्नचिन्हाच्या जागी येणाऱ्या संख्येसाठी आपल्याला पर्याय 4 आहेत. पैकी एक 34, 2, 48, 3, 60, 4, 72. 18 आणि 52 मध्ये संबंध निर्माण करत असताना किंवा शोधत असताना असं लक्षात येते 18ला जर आपण 3 न गुणलं तर आपल्याला 54 मिळतात
आणि या 54 मधून वजा 2 केले तर आपल्याला 52 मिळतात. आपण क्रिया काय केली बघा, या संख्येला 3 न गुणलं, आलेल्या उत्तरातून 2 वजा केले तर आपल्याला पुढची संख्या मिळाली. म्हणजे या संख्येला आपण 3 न गुणूया. 12ला जर आपण 3 न गुणलं तर आपल्याला मिळत आहे 36. या मिळालेल्या 54 मधून आपण 2 वजा केले, त्याप्रमाणे या मिळालेल्या 36 मधून जर आपण वजा 2 केले तर आपल्याला मिळत आहेत 34. आणि मग दिलेल्या पर्यायामध्ये आपला पहिलाच पर्याय आहे, पर्याय 34. म्हणून या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1 हे अचूक उत्तर आहे. पुढचा 13वा प्रश्न. संख्यांचं निरीक्षण, बेसिक गोष्टी माहीत असायला पाहिजे, त्या माहीत असतील तर सेकंदात या प्रश्नाचं उत्तर मिळेल. इथं प्रश्न असा आहे बघा, 8 या संख्येचा 9 या संख्येशी ज्या पद्धतीचा संबंध आहे त्याच पद्धतीचा संबंध 64 या संख्येचा प्रश्नचिन्हाच्या जागी असणाऱ्या संख्येशी आहे. आणि मग प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या या 4 पर्यायामधून, पर्याय क्रमांक 1 16, पर्याय क्रमांक 2 20, पर्याय क्रमांक 3 25 आणि पर्याय क्रमांक 4 36 याच्यामधून आपल्याला शोधायचा आहे. या संख्या मध्ये आपल्याला वर्ग संख्या दिसत आहेत आणि एक घन संख्या दिसते. आणि ही संख्या घन संख्या आहे आणि वर्ग संख्या आहे. इथं पहिली संख्या घन आहे, इथं पहिली संख्या घन आहे असं जर गृहीत धरलं तर आपण उत्तर आपलं अचूकपणे काढणार आहोत. हे 8 जे आहे ते 2चा घन आहे आणि हे 9 जे आहे त्याच्या पुढे आलेले ते 3चा वर्ग आहे. म्हणजे पहिल्या संख्येचा घन आणि त्याच्या पुढे क्रमाने येणाऱ्या संख्येचा वर्ग, अशा पद्धतीने ह्या 2 संख्या आहेत. इथं 64 हे 4चा घन आहे. 4च्या पुढे येणारी संख्या इथं 2च्या पुढे 3 5 आणि तिचा वर्ग केलाय, इथं वर्ग केलाय ना, त्यामुळं 5चा वर्ग 25 आणि 25 आपल्याला पर्यायात उपलब्ध आहे, पर्याय क्रमांक 3. म्हणून या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3 हे अचूक उत्तर आहे. पुढे आपण 14वा प्रश्न पाहूया. 14वा प्रश्नही तशाच पद्धतीचा आहे. प्रश्नचिन्हाच्या जागची संख्या शोधायची आहे. प्रश्न काय आहे बघा, 27 या संख्येचा प्रश्नचिन्हाच्या जागी असणाऱ्या संख्येशी जो संबंध आहे तोच संबंध या 125 आणि 25 या 2 मध्ये आहे. आणि मग प्रश्नचिन्हाच्या जागची संख्या शोधण्यासाठी पर्याय आपल्याला 3 9 18 आणि 25 दिलेले आहेत. आता इथं हे 27 घन संख्या आहे आणि 125 सुद्धा घन संख्या आहे, मात्र पुढची संख्या वर्ग संख्या आहे. याच्यावरून आपण उत्तराकडे जातोय. बघूया या दोन्हीमध्ये आपण संबंध जुळूया. 5चा घन आहे आणि त्याच्या पुढे लगेच 5चा वर्ग आहे. इथं 3चा घन आहे म्हणजे त्याच्या पुढे 3चाच वर्ग असणार आहे आणि 3चा वर्ग असतो 9, जे की आपल्याला पर्याय क्रमांक 2 मध्ये दिसत आहे. म्हणून या प्रश्नाचं अचूक उत्तर पर्याय क्रमांक 2 हे आहे. त्यानंतर आपण प्रश्न पुढचा पाहतोय. सोपे प्रश्न आहेत. प्रश्न त्याच पद्धतीचा आहे. 25 या संख्येचा 125 या संख्येशी ज्या पद्धतीचा संबंध आहे त्याच पद्धतीचा संबंध प्रश्नचिन्हाच्या जागी असणाऱ्या संख्येचा या 3125 या संख्येशी आहे. आणि मग प्रश्नचिन्हाच्या जागी असणारी संख्या 525 625 725 आणि 825 यापैकी असणार आहे. आपल्याला इथं या 2 संख्यामधून दुसऱ्या संख्येकडून पहिल्या संख्येकडे यायचं आहे, दुसऱ्या संख्येकडून पहिल्या संख्येकडे यायचं आहे. मग 125 हे 5चा घन आहे आणि त्याला आपण केलंय 5चा वर्ग आणि हे जे आहे हे दिसतं ते 5चा 5वा घात आहे. म्हणजे 5चा 1 न कमी असणारा, यापेक्षा 1 न कमी 4था घात असणारी संख्या उत्तर असणार. आता 5चा 4था घात म्हणजेच 5 गुणिले 5 गुणिले 5 गुणिले 5, 25चा वर्ग 625 हे या प्रश्नाचं उत्तर असणार आहे.
या उत्तराकडे ही पद्धत नाही समजली तर आपण असं जाऊया बघा. आपल्याला काय करावं लागेल, पहिल्या संख्येकडे जायचं आहे दुसऱ्या संख्येकडनं. दुसऱ्या संख्येला आपण जर या पहिल्या संख्येनं भागलं तर आपल्याला 5 मिळतात. म्हणजे या संख्येला 5 न गुणल्यावर ही संख्या मिळालेली आहे, किंवा या संख्येला 5 न भागलं तर ही संख्या मिळते. या संख्येला आपण 5 न भागूया. 5 × 30 1 उरले, 1च्या पुढे 2 घेतले, 12 झाले, 5 2 10 उरले 2 इथं घेतले, 25 झाले, 5 5 25, 625 उत्तर आलं, जे की आपण आधीच डिक्लेअर केलं होतं की या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2 आहे. या पद्धतीने आपण प्रश्नाचं उत्तर मिळवलेलं आहे. पुढे आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. प्रश्न हाही बेसिक गोष्टीवरचाच आहे. 30 या संख्येचा प्रश्नचिन्हाच्या जागी असणाऱ्या संख्येशी ज्या पद्धतीचा संबंध आहे त्याच पद्धतीचा संबंध 130 या संख्येचा 222 या संख्येशी आहे. म्हणजे इथं या दोन संख्यामधून संबंध शोधायचा आहे. पहिलीकडनं दुसरीकडे जायचं आहे, पहिलीकडनं दुसरीकडे जायचं, तिसरीकडनं चौथीकडे, या पद्धतीनं. परंतु या संख्यांचं निरीक्षण केलं कोणत्या 130 आणि 222, तर असं लक्षात येतंय की या संख्या 125 आणि 216 यांच्या जवळच्या आहेत. 125 हा 5चा घन आहे आणि त्याच्यात 5 मिसळले. 125 मध्ये 5 आधी केले तर 130 मिळाले. त्याच पद्धतीनं हा 216 जो आहे तो 6चा घन आहे आणि या घनामध्ये 6 मिसळले तर आपल्याला 222 मिळत आहेत. म्हणजे घनसंख्या अधिक 30 संख्या इथं तेच आहे. 30 म्हणजेच 3चा घन 27 अधिक 3 30 आहे. दिलेल्या पर्यायामध्ये तशा पद्धतीचा पर्याय आपल्याला कुठे दिसतोय, तर 30ला 30 तर असणार नाही. इथं 5 नंतर 6 आहे, इथं मग 3 नंतर 4 असायला पाहिजे. 4चा घन 64 आणि घन ज्या संख्येचा केला तीच संख्या पुढे आधी केली 68. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4 68 हे अगदी अचूक उत्तर आहे. पुढे 17वा प्रश्न पाहूया. इथं मात्र थोडासा वेगळा प्रश्न आहे. स्वरूप बदलले, संबंध त्याच पद्धती असतात. इथं काय केलंय बघा, 3 संख्यांचा हा गट आहे 4 16 4. त्यांचा संबंध पुढे 3 संख्येच्या गटाशी दिलाय 2 4 2 आणि मग पुढे या 2 संख्यांच्या गटामधून संबंध शोधून इथं प्रश्नचिन्हाच्या जागी असणारा जो गट आहे त्याचा संबंध या गटाशी असणार आहे. आणि मग या दोन्ही गटांचं निरीक्षण केल्यानंतर असं लक्षात येते की या 4चं वर्गमूळ इथं 2 आहे, या 16चं वर्गमूळ इथं 4 आहे आणि या 4चं वर्गमूळ इथं 2 आहे. किंवा उलट असं म्हणू शकतो आपण, या 2चा वर्ग इथं 4 दिलेला आहे, या 4चा वर्ग 16 इथं 2 नंबरला दिलाय, या 3 नंबरच्या 2चा वर्ग इथं 3 नंबरला दिलेला आहे. म्हणजे आपल्याला या संख्येकडून इकडे आलोय, म्हणजे चौथ्याकडून आपण तिसऱ्याकडे नाही. म्हणजे या संख्येचा वर्ग पहिल्यांदा 9 असणार आहे, या संख्येचा वर्ग 81 असणार आहे आणि पुन्हा या संख्येचा वर्ग 9 असणार आहे. म्हणजे 9 81 9 9 81 9 9 81 9 आपल्याला पर्याय क्रमांक 2 मध्ये दिसतंय. म्हणून या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2 हे अचूक उत्तर आहे. पुढचा प्रश्न पाहूया 18वा. इथंही तशाच स्वरूपाचा प्रश्न आहे. संख्याचा गट आणि त्या गटांमध्ये संबंध दिलाय. 2 4 2 या 3 संख्या पुढे 4 16 4 या पद्धतीने दिलेल्या आहेत आणि या 2 गटामध्ये जो संबंध आहे तोच संबंध इथं तिसरी संख्या आणि चौथी संख्या प्रश्नचिन्हाच्या जागची यांच्यामध्ये आहे. प्रश्नचिन्हाच्या जागी येणाऱ्या गटासाठी आपला पर्याय 1 2 4 2, दुसरा पर्याय 1 1 1, तिसरा पर्याय 2 2 2 आणि चौथा पर्याय 2 13 2 असा आहे. आता या संख्याचं निरीक्षण केल्यानंतर
आपण पहिल्या संख्येतला पहिला गट, पहिल्या गटातल्या पहिल्या संख्येकडून दुसऱ्या गटातल्या पहिल्या संख्येकडे जाऊया. दुसऱ्या गटातली पहिली संख्या या 2 आहे, म्हणजे या 2चा वर्ग इथं दिलाय दुसऱ्या गटात. परत 4 आहे, या 4चा वर्ग इथं पुढे दिलाय आणि पुन्हा इथं 2चा वर्ग 4 दिलाय. म्हणजे या संख्यांचे वर्ग अनुक्रमे पुढे दिले. मग 1चा वर्ग एकच असतो, म्हणजे 1 1 यांच्या पुढे याचा वर्ग याचा वर्ग याचा वर्ग, प्रत्येकाचा वर्ग 1 1च असणार आहे. 1 1 1 आणि म्हणून पर्यायात आपल्याला 1 1 असा पर्याय दिसतोय का, तर 1 1 पर्याय आपल्याला पर्याय क्रमांक 2 मध्ये दिसतोय. आणि म्हणजे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2 आहे, अचूक उत्तर आहे असं आपण म्हणू शकतो. पुढचा प्रश्न आहे बघा. हा प्रश्न सुद्धा संख्येच्या गटाच्या संबंधाचा आहे. 1 2 4 7 या गटाचा 3 4 6 9 या गटाशी ज्या प्रकारचा संबंध आहे त्याच प्रकारे या प्रश्नचिन्हाच्या जागी असणाऱ्या संख्येचा या गटातील 2 3 5 8 या गटातील संख्यांची आहे. आणि मग संख्यांचे गट आपल्या पर्याय म्हणून दिलेले. पहिला गट आहे 0 1 3 6, दुसरा गट आहे 2 4 5 8, तिसरा गट आहे 1 3 4 7, चौथा गट आहे 3 5 6 8. आता आपल्याला संख्या शोधायची आहे तिसरी. आपल्याला चौथीकडून तिसरीकडे यायचं आहे, म्हणजे दुसरीकडून आपण पहिलीकडे येऊन संबंध शोधूया. पहिल्या गटातील पहिली संख्या आणि दुसऱ्या गटातील पहिली संख्या यांचा विचार केला, इकडून इकडे जायचं आहे, 2 न कमी झालंय. परत दुसऱ्या गटातली ही 4 संख्या आणि पहिल्या गटातील ही 2 संख्या यांच्यात सुद्धा 2 न कमी झाले. ही तिसरी संख्या 6 आणि इथली तिसरी संख्या 4 यांच्यात सुद्धा 2 न कमी झाले, वजा 2 झाले. आणि हे 9 आणि वजा 7 हे 7 यांच्यात सुद्धा वजा 2 झाले, म्हणजे 2 न कमी झाले. आपण इकडून इकडे जातोय, इकडून इकडे जायचं आपल्याला, 2 न कमी होणार, 2 वजा 2 व्हायचं आहे. 2 मधून वजा 2 केले की 0. शून्यानं सुरू होणारा पर्याय जर आपल्याकडे एकच असेल तर तोच उत्तर आहे असं आपण म्हणायचं. आपल्याकडे आहे म्हणजे हेच उत्तर आहे. तरी पण आपण पुढे जाऊन पाहूया. प्रत्येक ठिकाणी 2चं अंतर होतं. इथं दुसरी संख्या 3 आहे. 3 मधून जर 2 वजा केले तर 1 येणार. आपल्या इकडे जायचं आहे. या 5 मधून 2चं अंतर 3 असायला पाहिजे. त्यानंतर या 8 2चं अंतर इथं 6 असायला पाहिजे. म्हणजे 0 1 2 6 0 1 3 6 2 नाही 1 3 इथं 3 आहे. 1 3 6 अशा पद्धतीचा गट संख्यांचा आपल्याला उत्तर म्हणून मिळणार आहे. आणि पर्याय क्रमांक 1 आपण आधी निश्चित केल्याप्रमाणे तसाच आहे. म्हणून प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1 हे अचूक उत्तर आहे. या पुढचा प्रश्न आहे आपला शेवट 7चा. 6 या संख्येचा 17 या संख्येशी ज्या पद्धतीचा संबंध आहे तसाच संबंध 9 या संख्येचा प्रश्नचिन्हाच्या जागी असणाऱ्या संख्येशी आहे. आणि त्यासाठी आपल्याला पर्याय आहे 25 26 27 आणि 28. आता इथं असं दिसतंय बघा स्पष्टपणे, या 6ला जर 3 न गुणलं तर 18 मिळतात. आणि या 18 मधून 1 वजा केला तर आपल्याला पुढची संख्या 17 मिळते. बरोबर. काय केलं, या 6ला 3 न गुणले, आलेले उत्तर 18, त्याच्यातून 1 वजा केले, आपल्याला मिळाले 17. त्याच पद्धतीनं या 9ला आपण 3 न गुणले तर आपल्याला 27 मिळतात. आणि या 27 मधून याप्रमाणे 1 वजा केले तर आपल्याला 26 मिळतात. आणि पर्यायामध्ये 26 आपला पर्याय क्रमांक 2 दिसतोय. म्हणून या प्रश्नाचं पर्याय क्रमांक 2 26 हे अचूक उत्तर आहे. अशा पद्धतीनं आपण आज 20 प्रश्न पाहिलेले आहेत. 20 प्रश्नातून काही प्रश्नाचे नमुने. खरं तर हे प्रश्न स्टाफ सिलेक्शन कमिशन 10वी पासून वरच्या वयोगटाचे किंवा 12वी पासून वरच्या वयोगटाचे किंवा CGLचे प्रश्न आहेत. आणि ते प्रश्न आपण शिष्यवृत्तीला येणार असं गृहीत धरून सोडवलेले आहेत. अशाच पद्धतीचे थोड्याफार फरकाने प्रश्न असतात. परंतु संबंध जोडताना आपल्याला या सर्व गोष्टीचा विचार करून प्रश्नचिन्हाची जागी संख्या शोधावी लागते.
मला अशी आशा आहे की या सर्व गोष्टीचा तुम्हाला तुमच्या अभ्यासात फायदा होत राहील आणि तुमच्या करिअरमध्ये तुम्ही यश नक्की मिळवाल. धन्यवाद.